तसेच आपण म्हटलं होतं ना, उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडायला, भंडारदरा, त्याच्यानंतर निळवंडे हे सगळे जवळपासनं सगळे वरचे धरणं भरलेत. आता त्याचं पाणी आता तुम्हाला सांगतो गोदावरी नदीकडे येले. तर गोदावरीच्या गोदावरी नदीकाठचे जे आपले पाळीव प्राणी पशुधन आहे, ज्यांच्या मोटरी असतात, तर तुम्ही आजच्या आज काढून घ्या. कारण की ना, जवळपास नांदूर मधनेश्वर मधून 29,000 पाणी येले. त्याच्यानंतर दुसऱ्या भंडारदरातून पाणी सुटलेलं आहे, मुळातून बऱ्याच आणि गोदावरीला नाशिकहून देखील पूर आलेला आहे. जवळपास 65,000 पाणी येत असेल. तुम्हाला सांगतो 10,000 टीएमसी जर गोदावरीत पाणी आलं तर जायकवाडीचं 1 टीएमसी पाणी वाढतं एका दिवसाला. तर हे जवळपास 50-60 हजारानं फ्लो येत आहे. म्हणजे एका दिवसाला 6 टीएमसी वाढणार आहे. म्हणजे जायकवाडी धरण मराठवाड्यातल्या नांदेड जिल्हा, जालना जिल्हा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यासाठी जायकवाडीमध्ये तुम्हाला सांगतो एका दिवसाला 6 टीएमसी. माझा अंदाज आहे ह्या पावसामध्ये जवळपास जायकवाडी 42% जाण्याची शक्यता आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. कारण की तिकडून पाणी येत असल्यामुळं ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. जायकवाडीच्या लाभधारक शेतकऱ्यांना सांगतो, घाबरू नका. आणखीन ऑगस्टमध्ये 2 पाऊस मोठे पडणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीत आता पाऊस धुमाकूळच घालणार आहे, म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सध्या जी आता पाऊस चालू आहे, तर तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा थोडंफार काही भागात कमी आहे, कडाष्टीकडं. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील आज 24 पासून दुपारच्या नंतर म्हणजे दुपारपर्यंत चांगलं कडक ऊन पडेल, पण रात्रीच्या म्हणजे दुपार 2:30-3च्या नंतर ते रात्रीपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून तुमचं काही पीक वाया जाणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 24 जुलै 2026 आणि आजपासून परत महाराष्ट्रामध्ये अंदाज देणार आहे. तर काल नाशिककडे खूप अतिवृष्टी झाली, मुसळधार पाऊस झाला, गुजरातकडे झाला, सुरतकडे झाला, मुंबई झाला. तर आज काय परिस्थिती राहणार? तर आज देखील नाशिककडं म्हणजे त्र्यंबकेश्वर म्हणजे त्या पट्ट्यामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे आज देखील जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यात मात्र आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो, आज आहे 24, 25, 26, 27, त्याच्यानंतर 28, 29, 31 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात आता पाऊस पडणार आहे. पण आता काय होणार आहे, ह्या पावसाचं स्वरूप रिमझिम नाही राहणार. काय होणार, दुपारपर्यंत चांगलं असं कडाक्याचं ऊन पडेल आणि 2-2:30च्या नंतर जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे आणखीन जवळपासनं 5 ऑगस्टपर्यंत म्हणजे आज 24 पासून 5 ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. शेतकऱ्यांनी जशी वेळ भेटेल तशी शेतीचे कामे करून घेणे म्हणजे हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आणखीन परत सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा त्या भागामध्ये देखील त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील काय होणार आहे, म्हणजे आत्ता ह्या म्हणजे 24 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्याकडे देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील काय होणार आहे, आज 24 पासून ते 5 ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. दुपारपर्यंत चांगलं कडाक्याचं ऊन पडणार, पण दुपारी 2:30-3च्या नंतर जोराचा पाऊस येणार, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील काय होणार आहे, असं चांगलं दुपारपर्यंत कडक ऊन राहील, पण 2:30-3च्या नंतर ते रात्रीपर्यंत मग जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हा पाऊस दररोज एकदाच सगळीकडे येणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात आणखीन जवळपास 5 ऑगस्टपर्यंत असंच विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे. पण जे आता एवढा मोठा म्हणजे मुसळधार इतका जोराचा पाऊस नसणार आहे, फक्त हे अर्ध्या घंट्याचा 22 मिनिटाचा हे पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा.